निलिमा कुलकर्णी ताई, आम्हाला तुम्ही सांगा की तीर्थाटन जे आपण करतो त्याला काही वेळ मर्यादा, जॉग्राफिकल किंवा अशा काही मर्यादा आहेत का? हो. मुळामध्ये तीर्थाटन हे एक आपल्या देशामध्ये म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये एक प्रायश्चित्तात्मक असं त्याचा मागचा जो हेतू असतो स्वरूप तो प्रायश्चित्तात्मक आहे. तर त्या दृष्टीने जर बघितलं तर ह्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. नुसतं उठलं आणि तीर्थाटन केलं असं होऊ शकत नाही. त्या ज्या भागामध्ये ही तीर्थक्षेत्र आहेत तिथे जे काही हवामान आहे त्याचा पण विचार करावा लागतो. त्याच्यानंतर काही पर्वकाळ आपल्याकडे शास्त्रांनी सांगितले की या पर्वकाळात इथे आपण जावं. जसं की कुंभमेळा चालू असेल तर त्या काळामध्ये तिथल्या तीर्थाचं दर्शन घ्यावं, गंगेमध्ये स्नान करावं. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे की ज्योतिषीय दृष्टीने पण काही नक्षत्र, काही राशीमध्ये सूर्य किंवा चंद्र आल्यानंतर त्या तीर्थांना भेटी द्याव्यात असं पण ती पण माहिती आपल्याला उपलब्ध आहे. तर आता सद्य परिस्थिती काय आहे? आता ह्याचं आपण एक म्हणू की नॉलेज नाही आहे, लुप्त होत चाललं आहे ते. अजून थोडंसं मी उत्तर भारतामध्ये याची माहिती लोकांना खूप अजून आहे. पण ज्यांचे म्हणजे महाराष्ट्रासारखं हे जे राज्य आहे किंवा इतर भौतिक प्रगती जास्ती ज्या राज्यांमध्ये झाली आहे आणि जिथे थोडाफार आर्थिकदृष्ट्या संपन्नता जास्ती आहे तेव्हा ह्या गोष्टींचा विचार न करता आपल्याला सोयीचं आहे त्यावेळेला भेटी द्यायच्या असं ते सुरू झालेलं आहे. आणि त्यामुळे तिथे एक प्रकारचं पर्यटनाचं स्वरूप तीर्थक्षेत्रांना आलं आहे, पर्यटन क्षेत्र असं झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्या तीर्थाचं जे महत्त्व आहे त्याची माहिती कोणाला नाही आहे. तो अवेअरनेस न ठेवता फक्त तिथल्या मूळ देवतेचं दर्शन घ्यायचं. बाकी त्या तीर्थांची इतर जी माहिती आपल्याकडे आहे ती सांगणारे पण उपलब्ध नसतात आणि त्याचा आधी अभ्यास पण कोणी करत नाही. त्यामुळे तिथे जायचं, लाईनमध्ये उभं राहून दर्शन घ्यायचं आणि नंतर मग खाणे पिणे, सेल्फी फोटो शेअर करणे असं त्याचं गांभीर्य राहिलेलं नाही आहे. तीर्थाचा मूळ जो हेतू आहे तो तिथून गेलेला आहे आता सध्या. म्हणजे तुम्ही म्हणता आता ते पर्यटन स्थळ सारखं झालेलं आहे. हो. पण तुम्ही कोणत्या आधारावर हे सांगता? तुमचे काय अनुभव आहेत का असे? हो, अनुभव माझा आत्ताचा अगदी ताजा अनुभव म्हणजे वाराणसी, काशी. आता काशी अगदी सनातन काळापासून, प्राचीन काळापासून महत्त्वाचं स्थान आहे भारतीयांसाठी, हिंदूंसाठी. पण त्याचा मूळ काशीचा गाभा किंवा अर्थ कोणालाच माहिती नाही आहे आता. आणि त्याच्यामध्ये आत्ता अशी भर पडली, मी बघितलं की जे काही कॉरिडॉर वगैरे हे डेव्हलप झाले खूप चांगलं आहे, कारण जागा पण उपलब्ध झाली आहे किंवा सोयी झालेल्या आहेत आजारी व्यक्तींसाठी, म्हाताऱ्या व्यक्तींसाठी. पण त्याचा एक दुसरी बाजू जी निगेटिव्ह झाली आहे ते म्हणजे फक्त एक काशी विश्वनाथ हा फक्त महत्त्वाचा. आणि बाकी कारण काशी हे एक डिव्हाइन ॲडमिनिस्ट्रेशन आहे. इतर पण त्याचे जे देवतांचा जो भाग आहे किंवा माहिती आहे ती तिथे कुठे दिली जात नाही. काशी खंडामध्ये जे सांगितलेलं आहे त्याचं ते माहिती कुठेही उपलब्ध नाही आहे. त्यांचं जे ऑफिस आहे तिथे पण उपलब्ध नाही आहे. त्यामुळे लोक येतात, गंगेमध्ये स्नान पूर्वापार सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे ते गंगेमध्ये स्नान करतात. कॉरिडॉरमधून ज्या एंट्रीज तयार झालेल्या आहेत त्या एंट्रीजमध्ये जे काशी खंडामध्ये पण सांगितलेले श्लोक असे आहेत की एक ठराविक सिक्वेन्सने दर्शन घ्यायला पाहिजे काशीमध्ये. ती दर्शनं सगळी नामशेष झालेली आहेत. त्यामुळे फक्त विश्वनाथ हे झालंय ना ते नाही तसं नसायला पाहिजे. मग आनंदजी, तुम्हाला विचारतो की हे जे झालेलं आहे त्याचा परिणाम, दुष्परिणाम काही आहे का? तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे आता कसं निलिमाने जे सांगितलं ते तीर्थाटनाच्या ऐवजी पर्यटन असं स्वरूप ह्या क्षेत्रांना यायला लागलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे भारतामध्ये 7 पुरी आहेत की ज्या मोक्षदायी अशा परमेश्वराने तयार केलेल्या या 7 पुरी आहेत. त्याच्यामध्ये काशी ही सर्वात महत्त्वाची पुरी समजली जाते. बाकीच्या पुरींमध्ये म्हणजे त्या 7 पुरी कुठल्या हे जर आपण बघितलं तर त्यात अयोध्या आहे, मथुरा आहे, काशी, कांची, त्यानंतर अवंतिका, नंतर पुरी, जगन्नाथपुरी,
आणि द्वारावती अशा या 7 पुरी आहेत. या 7ही पुरींमध्ये मोक्ष, भारतामध्ये मोक्षाला अतीव महत्त्व आहे. कारण की मनुष्याचा जो जन्म झालेला आहे हा मोक्षप्राप्तीचाच साठीच झालेला आहे. कारण 84 लक्ष योनीतून प्रवास करून शेवटी मनुष्य जन्म मिळतो असं आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे. आणि असा हा दुर्मिळ मनुष्य जन्म आपल्याला मिळाल्यानंतर ही प्राप्ती जी आहे ही आपण विसरून गेलेलो आहोत. आणि आपल्या संस्कृतीमध्ये जे 4 आपले आधारस्तंभ सांगितलेले आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, तर ह्याच्यामध्ये जीवन साफल्य म्हणजे ज्याला आपण मनुष्य जन्म घेतल्यानंतर तो सार्थक झाला की नाही ह्याच्यासाठी हे 4ही जे आपण स्तंभ म्हणू, या 4ही स्तंभांचा अवलंब घेतला पाहिजे असं माझं मत आहे आणि असं शास्त्रही सांगतं. कारण की नुसतंच एकच गोष्ट जर आपण त्यातली, आता सध्याचं जे सगळं वातावरण आहे हे अर्थ आणि अर्थाचा सुद्धा जो अर्थ आहे तो त्यांनी चुकीचा लावलेला आहे. खरं अर्थाचा अर्थ असा आहे की तुमचं जे गंतव्य आहे त्या गंतव्याला लागणारं जे काही आपण सामग्री म्हणू किंवा संपत्ती म्हणू किंवा संपदा म्हणू, ह्याचा उपयोग करून त्या गंतव्यापर्यंत जाण्यासाठी जे जे काही लागतं त्याला आपण अर्थ म्हणतो. परंतु नुसतंच पैसा कमवणं हे जर आपण आपलं ध्येय म्हणा किंवा आपण गैरसमज करून घेतला तर शेवटी तुम्हाला काही थोड्याफार गोष्टी मिळतील, पण ज्याला आपण म्हणतो जीवन साफल्य किंवा इवन त्याला समाधान असं जर नाव दिलं तरी शेवटी असं वाटायला लागतं की याच्यामध्ये आम्हाला समाधान मिळालं नाही. काही संस्कृतीमध्ये आपण बघतो की ते आर्थिकदृष्ट्या म्हणजे इकॉनॉमिक म्हणतोय मी, आणि ज्याला आपण उपकरणं म्हणतो त्या ज्याला आपण सुख देणारी उपकरणं आहेत, अशा दृष्टीने मनुष्य हा खूप प्रगत झालेला आहे. पण या सुख देणाऱ्या उपकरणांचं लोकांना एक प्रकारचं व्यसन लागलेलं आहे. तर ते कुठपर्यंत त्या गोष्टी न्यायच्या ह्यालाही काही शेवटी हे आहे, लिमिट आहे आपण असं म्हणूया. आणि त्यासाठी आपल्याला या 4 स्तंभांनी, या 4ही स्तंभाच्या आधारावरती जर आपण आपलं जीवन व्यतीत केलं तर तुम्हाला ते जीवन साफल्य ज्याला आपण म्हणतो तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो. आपण निलिमाताईंना विचारू की असे कोणते घटक आहेत समाजामध्ये ज्यांचं हे कर्तव्य आहे की हे जे आता आनंदजींनी सांगितलं त्या गोष्टी टिकवून ठेवणे किंवा त्याला त्या आपल्या ज्या फिलॉसॉफी आहे त्याला मदत करणे किंवा भार देणे, त्याला सपोर्ट देणं. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग मला असं वाटतं की कुटुंब हा जो एक मूळ समाजाचा समाज रचनेमध्ये कुटुंब हे एक मूळ आपण धरलं, मूळ स्थान. तर त्या कुटुंबामधल्या पुढच्या पिढीच्या लोकांना पण ह्या तीर्थ म्हणजे काय, का तीर्थक्षेत्री जायचं, आपलं शास्त्र ज्या गोष्टी सांगतं त्याचे खरंच अनुभव येतात किंवा नाही हे करून बघितल्याशिवाय पण समजणार नाही. त्यांना जर अवेअरनेस दिला तर पहिल्यांदा कुटुंबावरती आपण कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे असं मला आता वाटतं. की त्याच्याशिवाय कुटुंब एक स्ट्रॉंग झालं याच्यामध्ये की आपोआपच आजूबाजूचा संपूर्ण परिसर पण त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये समाविष्ट होऊन ना आपल्याला बाहेरच्या अटॅक्स आपण जे म्हणतो होत आहेत संस्कृतीचे, ते तिथेच एक सैनिक तयार झाल्यासारखा होईल ते कुटुंबच. आणि त्याच्यामुळे पॉलिटिकल लेवलला जरी काही झालं ना तरी एका सामाजिक लेवलला जर हे स्ट्रॉंग झालं तर सनातन धर्माला धक्का लागणार नाही. हो, पण आता असं झालंय की प्रत्येक गोष्टीमध्ये बायकांना घरातून बाहेर काढून त्यांना एकतर प्रोफेशनल बनवत आहेत गव्हर्नमेंट पण, आणि इव्हन सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये पण आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये त्यांना जॉब्स जे मिळत आहेत ते ट्रान्सफरेबल पण असतात आणि त्याशिवाय स्ट्रेसफुल पण असतात. तर हे कितपत हे पॉसिबल आहे आता म्हणजे, आणि ते कसं आपल्याला रिव्हर्स करता येईल? पॉसिबल हो, हा एक मोठा एक थोडंसं आपण म्हणू की ही त्रुटी तयार झालेली आहे या कुटुंबाच्या ह्याच्यामध्ये. प्रोफेशनलच आहे असं सांग. हां, मी एक स्वतः जर्नलिस्ट होते, मी पण प्रोफेशनल होते. पण तरी ह्याच्यामध्ये माझ्या काही गोष्टी नंतर लक्षात आल्या की तरी पण आपण एक वेळ समजा आपण ह्याच्यासाठी दिला ना कुटुंबासाठी, म्हणजे जे मी केलं ते मी सांगते तुम्हाला
की मी रात्री काही चांगले ग्रंथ म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये जे चांगले संत पण आहेत त्या ग्रंथांमधल्या गोष्टी मी मुलांना वाचून दाखवायचे आणि थोडं एक्सप्लेन करायचे. त्यांच्यावर इतका त्यांच्यावरती तो परिणाम झाला ना की म्हणजे आता ते मोठे झालेत आणि ते पण म्हणजे काय म्हणतात त्याला चांगले क्वालिफाईड आहेत, पण त्यांचा बेस मात्र आपल्या संस्कृतीचा राहिला आहे माझ्या दोन्ही मुलांचा. हे मी चांगल्या पद्धतीने सांगतेय की एक आई हे करू शकते. त्यामुळे एक आईने अवेअरनेस दाखवला ना आपल्या संस्कृतीचा, फक्त पैसे कमवणे म्हणून तिला मान आहे असं नाही, तर आईचा रोल खूप वेगळा असतो. सगळी नरिशमेंट, सगळ्या प्रकारची नरिशमेंट म्हणजे फिजिकल लेवलला आपण जे म्हणतो फूड, फक्त फूड नाही तर त्याचं मन त्या तुमच्या संततीचं, त्याच्यानंतर म्हणजे इमोशनल नरिशमेंट, अन्नाची नरिशमेंट आणि स्पिरिच्युअल नरिशमेंट पण आईच देऊ शकते. ती जर थोडीशी बाणवली आपल्या कुटुंबांमध्ये ना तर हे प्रॉब्लेमच येणार नाहीत पुढे मुलांचे. त्याच्यामधल्या काही गोष्टींचे मी प्रयोग केले ते मी सांगते की आपल्याकडे भारतीय गोवंशाच्या गाईचं दूध असं आयुर्वेद सांगतं की बुद्धिवर्धन करतं, सात्विक आहे. तर ते दूध जर तुम्ही लहानपणापासून मुलांना दिलं ना तर 50% रेझिस्टन्स त्यांचा कमी होतो. हे मी बघितलेलं आहे. ह्याचा खूप मोठा परिणाम होतो. म्हणजे त्याचं तुम्ही आपण लोणी खायला दिलं मुलांना तर बुद्धी म्हणजे बुद्धी आपण एक प्युरिटी म्हणतो ह्याची, ती टिकायला खूप मदत होते. अन्न, दूध हा सगळा आपल्या संस्कृतीने सांगितलेला भाग आहे ना, हा जर आपण 50% फॉलो केला, तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका, तुमचं अन्न सात्विक ठेवा, ज्याने मन बिघडतं, अन्नापासून मन बनतं असं आयुर्वेद पण सांगतं. मग तुम्ही अन्न, दूध या गोष्टी जर बदलल्या तर 50% कुटुंबामध्ये सुधारणा होतेच. उत्तमच. हे गुणात्मक आणि अन्न पण गुणात्मकच खायला पाहिजे. आपल्याकडे गुणात्मक अन्नाचा आयुर्वेदात सांगितलेलं आहे. तमोगुण करणारे कांदा, लसूण, मसूर डाळ वगैरे हे जे सांगितलेलं आहे ना ते सगळे तुमच्यामध्ये तमोगुण तयार करतात. तर गुणात्मक अन्न आपण जर विचार करून खाल्लं तर 50% प्रॉब्लेम अन्नातून ह्याच्यातूनच दूर होतात, कारण विचारच सुधारतात, मन सुधारतं. उरलेलं तुम्ही स्वतः जे संस्कार करायचे ते तुम्ही स्वतः ज्या कुठल्या पण ह्याच्यात असतील ते त्याचं थोडंफार तरी तुमच्या घरातल्या मोठ्या लोकांकडून, नसतील तर थोडंफार माहिती घेऊन म्हणजे वाचून मुलांना जर आपण गोष्टी वाचून दाखवल्या ना चांगल्या तर त्यांच्यामध्ये खूप मोठा फरक होतो. माझा अनुभव मी सांगते की शिवानंद म्हणून, स्वामी शिवानंद म्हणून ऋषिकेशला जे मोठे संत होऊन गेले, त्यांचे काही लहान मुलांच्या गोष्टींची पण पुस्तकं होती, ती मी सौरभ माझ्या मुलांना वाचून दाखवायचे ना, त्याचा इतका परिणाम झाला त्यांच्या ह्याच्यावरती की तो अजूनपर्यंत त्या पर्सनॅलिटीमध्ये आहे. ते कुठे जगामध्ये परदेशात तो शिकला, अगदी सगळीकडे फिरला, पण त्याच्या मूळ गाभ्यावर परिणाम झाला नाही त्या गोष्टींचा, संगतीचा. तो ठाम राहिला. उलट आपल्या देशातल्या काही चांगल्या गोष्टी त्यांनी परदेशी लोकांना सांगितल्यावर त्यांच्यात बदल झाले. हा आमचा अनुभव आहे. आनंदजी, तुम्ही बिल्डिंग फील्डमध्ये होता, आत्ता पण आहात, पण त्याच्यानंतर तुम्ही आध्यात्मिक ह्याच्यामध्ये आहात. एका मोठ्या मठाचे तुम्ही सेक्रेटरी आहात आणि ते हेड करताय, ॲडमिनिस्ट्रेशन तुम्ही बघताय. तर आत्ताचे जे गव्हर्नमेंटचे जे पॉलिसीज आहेत किंवा त्यांचे जे दृष्टिकोन धर्माकडे बघण्याची आहे, त्याचं कितपत तुमच्या म्हणजे जे तुमचं जे परिवार आहे किंवा जे काही तुमचे गुरूंचे जे शिष्य मंडळी आहेत त्या कोणत्या दृष्टीने बघतायत आता? म्हणजे तुमचे शिष्य मंडळी किंवा तुमचं ज्या कम्युनिटीचं साधक मंडळी आहेत त्यांचं आत्ताचे जे पॉलिटिकल अप्रोच टुवर्ड्स धर्म आहे त्याला ते कसं बघतात? पहिली गोष्ट शुभ्रतजी, मला असं सांगावंसं वाटतं की अमुक व्यक्ती आध्यात्मिक आहे, अमुक नाही आहे, हे म्हणणं थोडंसं मी त्याच्याबद्दल दुमत आहे माझं. प्रत्येक मनुष्य हा आध्यात्मिकच असतो आणि त्याला फक्त त्याची एखाद्या क्षणाला जेव्हा जाणीव होते,
तेव्हा तो त्या मार्गाला लागतो. कारण अध्यात्म या शब्दाचा अर्थच असा आहे की आत्म्याला अधीन असणारा जो असतो तो आध्यात्मिक. तर हा मनुष्य हा एकमेव प्राणी आहे सगळ्या ह्या प्राणी जगतामध्ये की जो आत्म्याला अधीन असतो. बाकी सगळे जे आहेत प्राणी ते इंद्रियांना अधीन असतात, इंद्रियाधीन त्यांचं जीवन असतं. वेरॅज आपण जर बघितलं तर मनुष्य हा एकमेव प्राणी आहे की ज्याला एक संधी असते की तो आध्यात्मिक म्हणजे आत्म्याला अधीन होऊ शकतो. ते पोटेन्शियल त्याच्यामध्ये आहे. फक्त ते एका आपण म्हणूया की गुरूंनी म्हणा किंवा त्याच्या पूर्वपुण्यानी म्हणा ते जागृत व्हावी लागते ती तो विचार. मग अशा पद्धतीने ज्यांची हे असा विचार जागृत झालेला आहे त्याला नुसतीच भुक्ती नको असते, तर भुक्तीच्या बरोबर मुक्तीची पण त्याला आस लागलेली असते. तर अशा आपल्या भारतामध्ये खूप चांगल्या चांगल्या गुरुपरंपरा आहेत आणि अशाच एक गुरुपरंपरेमध्ये मी पण एक साधक आहे. तर मगाशी तुम्ही म्हणलात की त्या संस्थेचे तुम्ही पदाधिकारी वगैरे असं म्हणताय तुम्ही, थोडंसं तो भाग आपण बाजूला ठेवूयात. मी एक साधक आहे आणि प्रत्येकाने साधक होण्याचा प्रयत्न करावा. एक गुरु या शब्दाचा अर्थ असा आहे की अंधकारापासून उजेडापर्यंत नेणारी जी शक्ती आहे त्याला आपण गुरुशक्ती म्हणतो आणि ती मनुष्याच्या माध्यमातून आणि परंपरेतून ती कार्यरत असते. तर भारतामध्ये ही परंपरा आणि अशा परंपरा, उत्तम परंपरा भारतात आपल्याला अजूनही मिळतात. तर अशा आपल्या पूर्वजन्मीच्या सुकृतानुसार आपल्याला जी परंपरा मिळते त्या परंपरेच्या अनुसार तुम्ही गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने मनशुद्धी करण्याचा जो प्रयत्न किंवा जे साधन तुम्हाला मिळालेलं असतं त्या साधनेमध्ये रत राहावं आणि शनै शनै ज्याला आपण म्हणतो त्या गुरु मार्गातून जे तुम्हाला मार्गदर्शन मिळालेलं असतं त्याची एक आपण म्हणूया की पराकाष्ठा त्या परंपरेतली जर झालेली असली तर तुम्हाला अजून दुसरी गुरुपरंपरा पण मिळू शकते तुमच्या याच जन्मात किंवा पुढच्या जन्मात. आपल्याकडे भारतामध्ये पुनर्जन्माचा जो हा विचार आहे हा काही थोटांड नाही आहे. हे आपल्या आत्म्याचा विविध योनीतून प्रवास आहे. तर ज्याला आपण इंग्लिशमध्ये ट्रान्समायग्रेशन ऑफ सोल असं आपण म्हणू शकतो की ज्या तुमच्या वासना आहेत त्या वासनेनुसार तुम्हाला ती योनी मिळते. तर आपण एक जीवन आपलं असं व्यतीत करायला पाहिजे की मोक्ष नाही तर निदान कमीत कमी चांगल्या जिथे योगाभ्यास होणारं जे कुटुंब आहे किंवा जे क्षेत्र आहे अशा ठिकाणी पुढचा जन्म व्हावा इथपर्यंत तरी येऊन आपली साधना या जन्मात व्हावी. आणि आमच्या या गुळवणी महाराजांच्या परंपरेत किंवा गुळवणी महाराजांचे सुद्धा जे गुरु होते लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज ते स्वतः बंगाल किंवा आता ढाका जे बांगलादेशमध्ये जे आहे शहर तर तिथल्या देवीचे त्यांचे आई वडील वगैरे पुजारी होते आणि हे स्वतःसुद्धा लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज त्या देवीचे पुजारी होते. आणि त्यांना असं या मार्गामध्ये त्यांच्या साधनेमध्ये असं कळलं की त्यांचं पुढचं कार्य ह्या इथे महाराष्ट्रात आहे. म्हणून त्या महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांनी गुळवणी महाराजांसारखे अधिकारी साधक आणि जे स्वतःच गुरु झाले अशा परंपरेतला हा सगळा भाग आहे. तर या परंपरेत ज्यांनी दीक्षा घेतलेली आहे त्यांचे काय विचार आहेत हे मी आता वैयक्तिक असं काही सांगू शकत नाही, परंतु राजकीय आपण काहीतरी म्हणलात ना. हो, राजकीय जी आता परिस्थिती किंवा राजकीय जे आता जे ॲडमिनिस्ट्रेट करतायत आपल्या देशाला हां त्यांचं जे धर्माकडे जी व्ह्यू आहे त्यांचे जे पॉलिटिकल व्ह्यू ऑफ धर्म जे आहे त्याच्याबरोबर त्यांचं कसं सिंक होत आहे. आपला देश हा डेमोक्रेसी म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो लोकशाही आहे. तर आपणच आपल्या सगळे जे आहेत निवडून देतो आपले प्रतिनिधी. तर आत्ता जी आपल्या स्वतःच्याच संस्कृतीबद्दल जी उदासीनता आहे आपल्याच जनमानसामध्ये तीच आपल्या प्रतिनिधींमध्ये पण रिफ्लेक्ट होतेच. आणि एक असं आपण म्हणू शकतो की याचा एक किमान ज्याला आपण म्हणतो ना आपल्या पॉप्युलेशनमध्ये
एक किमान संख्या असते की ज्याला आपण म्हणतो की तेवढी किमान संख्या असली तरी सुद्धा त्याचा परिणाम जो आहे तो जास्ती लोकांना होऊ शकतो. तर अशा किमान लोकसंख्येपर्यंत तरी आपण आपण याला प्रचार नाही म्हणणार, पण आपण आपल्याच स्वतःच्याच वागणुकीतून ह्या सगळ्या गोष्टी जर लोकांना आपण दर्शवू शकलो तर ही जी उदासीनता आहे ही आपल्यामध्ये आणि कालांतराने आपले प्रतिनिधी जे आहेत त्यांच्यातून ही नाहीशी होईल आणि एक ज्याला आपण धर्मनिष्ठ राष्ट्र म्हणतो असं निर्माण होऊ शकतं. तर आपण असं म्हणू शकतो का आपल्या ह्या काय म्हणतात इग्नोरन्स जे आहे, आपल्या धर्माबद्दल जे इग्नोरन्स आहे त्याचा फायदा पॉलिटिकल लोक घेतात का, असं सांगता येईल का? राजकारणी लोक जोपर्यंत त्यांच्यामध्ये ही ज्याला आपण म्हणतो की सेल्फलेसनेस ज्याला आपण म्हणतो तो सेल्फलेसनेस येत नाही तोपर्यंत प्रत्येकजण हा कुठं राजकारणीच नाही. ज्याच्यामध्ये सेल्फलेसनेस नाही आहे तो सेल्फिश ज्याला म्हणतो, स्वार्थी म्हणून आपण त्याला मराठीमध्ये. तर स्वार्थी आणि निस्वार्थ असे याच्यामध्ये सगळे लोक बसतात. एक साईडला निस्वार्थ आणि एक साईडला पूर्ण स्वार्थी आहे. तर हा जो प्रवास आहे हा त्याचा निस्वार्थापर्यंत जेव्हा एका अगदी ज्याला आपण म्हणू किमान एवढा तरी निस्वार्थ पाहिजे असं म्हणण्याच्या पर्यंत आपण पोचण्यासाठी आपली पण स्वतःची काहीतरी साधना पाहिजे. आणि यासाठीच आपल्याला म्हणजे धर्मनिष्ठ होण्यासाठीच आपल्याला या विविध उपासना किंवा विविध तीर्थयात्रा तीर्थाटन वगैरे करायला सांगितलेली आहे. तर ज्याची जशी अवस्था असते त्याप्रमाणे त्याला ती उपासना करावीशी वाटते किंवा त्यांना गुरु सांगतात तशी उपासना करा म्हणून. निलीमध्ये मी अमरकंटकला गेलो होतो गेल्या वर्षी, तेव्हा मला कळलं की तिथे पण ना ते हे बनवत आहेत, स्मार्ट सिटी बनवत आहेत आणि सिमिलरली कामाख्यामध्ये पण करणार आहेत स्मार्ट सिटी ऑन द सेम लाईन्स ऑफ काशी. तर हे तुम्हाला पटतं का? नाही, मला नाही पटत हे. ह्याचं मुख्य कारण म्हणजे ना कोणत्या अर्थाने मी म्हणते की तिथे त्यांनी ना त्या क्षेत्राचा अभ्यास करून म्हणजे तुम्ही तिथे थोड्या सुविधा तयार नक्की करा, त्याच्याबद्दल काही दुमत नाही आहे. पण त्या क्षेत्राचा तिथला पौराणिक धार्मिक त्याच्यानंतर जॉग्रफिकल ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मूळ बेसिक त्या तीर्थाचं स्वरूप विकृत होईल असं न करता करू शकतात ते. तसं तर केलं जर लोकांनी ना तर ते खूप उपयोगी पडेल असं मला वाटतं. कारण आता वाराणसीचं उदाहरण जर द्यायचं झालं तर वाराणसीलाचा मेन नॉलेज नाही आहे कोणाला वाराणसी काय आहे. एका ठराविक पद्धतीने तुम्ही दर्शनं घेतली तिथे जर तुम्हाला अजूनही तिथे लोक उपलब्ध आहेत की तुम्हाला प्रॉपर पद्धतीने ते सगळं सांगू शकतात, काशीचं ती दर्शनं करवू शकतात. ते सगळं करणाऱ्यांची मदत जर त्यांनी घेतली, काशी खंडामध्ये जे सांगितलं आहे त्याची मदत सरकारने घेऊन जर असा एक बेस तयार केला ना तिथल्या म्हणजे तिथे जी कोणी लोक राहतात ती पण त्यांच्या मदतीने हे जर सगळं केलं ना तर त्याचा खूप फायदा होईल. म्हणजे फक्त गर्दी खेचणं आणि मग तिथे क्रूज तयार केलेत वाराणसीमध्ये ते अत्यंत चुकीचं आहे. मग ते क्रूज मधले जे सांडपाणी आहे ते कुठे जातं? ते गंगेतच जातं. गंगेत जातं. अच्छा. आणि आवाज गंगा काय क्रूज साठी नाही आहे. तुम्ही काय गोवा आहे का काय वाराणसी हे? तुम्ही गोव्याला खूप क्रूज आहेत ना. इथे तुम्ही क्रूजवरती फूड आहे, बिव्हरेजेस आहेत असं ते सांगतात आणि ऑनलाईन बुकिंग आहे. असे मोठमोठ्याने आरडाओरडा करत ते असे गंगेतून फिरत असतात आणि कोंडी करतात गंगेची. ज्याला शांत बसायचंय, जे मूळ काशीचं, काशी म्हणजे ज्ञानाचा प्रकाश, ज्ञान, त्याच्यासाठी ते अविनाशी क्षेत्र आहे. मणिकर्णिका हे अविनाशी चक्रतीर्थ आहे तिथे तुम्ही अविमुक्तेश्वर पण आहे त्या ठिकाणी. आणि काशीचं वैशिष्ट्य काय माहितीये का? काशी फक्त मुक्ती देत नाही, भुक्ती पण देते. कारण काशीचं जे रचना आहे ती ज्या प्रत्येक देवता आलेल्या आहेत, लिंग स्थापन केलेली आहे. जर तिथे माझा हेतू माझा भौतिक जीवनातले पण काही प्रश्न आहेत, मला उत्तर मिळत नाहीये, तर ते सुद्धा काशीमधल्या त्या दर्शनाने ते प्रश्न सुटतात असे अनुभव आहेत. आणि ह्याची माहिती असणारी लोक उपलब्ध आहेत, त्याचा रिसर्च झालेला आहे. त्यांच्या मदतीने हे जर केलं ना तर प्रत्येकाला काही मुक्ती नको असते ना. माझ्या व्यवहारातले प्रश्न पण सुटायचे समजा ना, तर ते काशी सोडवू शकते.
तिथे विश्वनाथ आणि अन्नपूर्णा यांचं हे जे म्हणजे शिव पार्वती हे जे दोघं नाव तिथे जरी वेगळं असलं तरी शिव म्हणजे विश्वनाथ हा आदिगुरु आहे काशीमध्ये, आणि अन्नपूर्णा ही ती गुरुतत्वाची शक्ती आहे. त्याच्यामुळे ना ते दोघं जण मिळून तुम्हाला भुक्ती आणि मुक्ती देतात. मग आता अन्नपूर्णा तिकडे आहे का? ती त्यांची मंदिर आहे का हो, आता? अन्नपूर्णेचं सगळ्यात प्राचीन मंदिर फक्त काशीमध्ये. मग त्याला काही त्याचा हे आता तुम्ही जेव्हा विश्वनाथाला जाता तेव्हा बऱ्याच जणांना अन्नपूर्णेचं मंदिर आहे हेच माहित नाहीये. कारण ते तिकडे आता ते लाईन अशी तयार केली आहे, अन्नपूर्णा इथे राहते, ते लोक इथून काशी विश्वनाथाला घुसतात. अच्छा अच्छा. त्याच्यामुळे ना फक्त एक फोकस विश्वनाथ असं नाही, कारण तिथे शक्ती पण आहे ती मेजर, म्हणजे तुमचं संपूर्ण लाईफ चेंज करणारी जी शक्ती आहे ती काशीमध्ये आहे. तो अवेअरनेस करून दिला पाहिजे. हे जर तुम्ही हे बनवत असाल ना एवढं मोठं एस्केलेटर अमुक तमुक आणि जेट्टी बांधली आहे आणि त्याच्यावरून तुम्ही क्रूज चालवता, हे योग्य नाही आहे. काशीमधले सगळे तबेले गायींचे गोठे गावाबाहेर गेले, त्यामुळे अनेक जणांना गायी विकाव्या लागल्या. आमची जिथे 2-3 कुटुंबांशी जे बोलणं झालं ना, लहान मुलांना प्यायला पूर्वी गाईचं दूध इझिली जे वाराणसीमध्ये अवेलेबल होतं आपल्या भारतीय गोवंशाच्या, आता त्यांना ह्याचं दूध प्यावं लागतंय पावडरचं. ही परिस्थिती आहे कारण लोकांनी गायी विकून टाकल्या. इतक्या लांब कोण जाणार? आता तुम्ही मागच्या महिन्यात काशीला गेला होता आणि नेपाळला पण गेला होता. काशीचं तुमचा काय अनुभव आहे? काशीचा अनुभव म्हणजे प्रचंड. म्हणजे मी 3 वर्षाच्या गॅपनी गेले काशीला. तर 3 वर्षापूर्वी ही सगळी कामं चालू होती, त्यामुळे त्यावेळेचं खूप वेगळं होतं. रस्ते आता रस्ते चांगले आहेत किंवा स्वच्छता पण थोडीफार वाढली आहे, पण मूळ गाभ्या काशीमध्ये काही फरक झाला आहे असं मला वाटलं नाही. कारण दशाश्वमेध घाटाच्या इथे त्यांनी एका बाजूला ह्यूज मोठं स्ट्रक्चर बांधलं आहे, तिथे रेस्टॉरंट्स काढली आहेत, तिथे बसायला खाली अशा जागा लोकांसाठी केल्यात. पण त्याच्याच दुसऱ्या बाजूला पूर्वी जसे प्रचंड मोठ्या प्रमाणावर भिकारी बसत होते तसेच भिकारी आहे, तशीच घाण आहे. काशीमधल्या ओरिजिनल गरीब माणसासाठी इथे काही बदल झालेत असं मला वाटत नाही. त्यांची स्थिती आहे तशीच आहे, हे सत्य आहे. धन्यवाद.